श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी प्रिय भक्तांनो, श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते. आजचा हा पवित्र दिवस, या दिवशी तुमच्यासमोर हा संदेश येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय. तुम्ही जी काही प्रतीक्षा करत आहात, स्वामींची प्रार्थना करत आहात, त्याचमुळे हा दिव्य, पवित्र आणि अलौकिक संदेश तुमच्यापुढे देण्यात आला आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल, तेव्हा दूरवर स्वामी तुमच्यासाठी कार्य करत असतील, जे आज तुमच्यासाठी पडद्याआड असेल, पण तुमच्यासाठी कार्य घडत आहे. तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका. धन्यवादासाठी श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि प्रगतीच्या सुखद दिशा देवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेवल्यास तुझ्या जीवनातील अंधकार अगदी या क्षणात दूर होईल. बाळा, मला तुझ्यासाठी कार्य करायचे आहे. ज्या क्षणाला तू हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत असशील, तेव्हा माझे कार्य तुझ्यासाठी सुरू असेल. तू जी काही प्रतीक्षा करतोस, त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात बदलही घडतील. जे बदल, जे परिवर्तन तू तुझ्या आयुष्यात एकत्रित करू पाहत आहेस, तेच सर्व काही घडणार आहे. कोण तुमच्यावर वाकडी नजर ठेवून आहे किंवा तुमच्या कार्यात बाधा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहे, ते सर्व काही तुमच्यापासून वेगळं केल्या जाईल. अगदी काही क्षणात तुम्ही याचे अनुभव देखील घ्याल. मला तुमची मदत करायची आहे, कारण ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत आली पाहिजे. मी तुमच्यासाठी योजना तयार करतो. तुम्ही जे काही मागत आहात, तेच मिळणार आहे, दिल्या जाणार आहे. यशस्वी होण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न पुरेसे ठरणार आहेत, कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे. हा संदेश तुम्हाला योगायोगाने नाही, तर तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळे मी तुमच्यापुढे येऊन तुम्हाला हा संदेश प्रदान करतो. तुमचे इच्छित लवकरच तुमच्या मार्गात असेल. बाळा, तुझा काहीही वेळ व्यर्थ होणार नाही. तर तू दिलेला या संदेशाला वेळ तुझा नामस्मरणातच मोजल्या जाईल. तुमच्या मनातील जे काही अनुभव आहेत, तुम्ही जे काही तुमच्या जीवनात करू पाहत आहात, ते सर्व काही घडण्याची वेळ येत आहे. तुम्ही तुमच्या नात्यांना घट्टपणा आणि तुमच्या नात्यातील प्रेमाला आकर्षित करू पाहत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा आहे. काही नाती तुमच्याकडून हिरावून घेण्यात आली आहेत किंवा दूर गेलेली आहेत. त्यामुळे तुमचे मन कधीकधी उदास असते, तर कधी खिन्न असते. पण आता शांतता पाळा. आनंदी होण्याची वेळ आली आहे. तीच नाती परत तुम्हाला प्रेमासहित, आनंदासहित प्राप्त होणार आहेत. मला तुमची मदत करायची आहे, कारण योग्य वेळ आली आहे. ते सुसंवाद घडतील, जे तुम्ही हरवले आहे असे तुमच्या मनाला वाटत आहे. कुठलेही नाते तुमच्यापाशी परत येण्याची शुभ वेळ आली आहे. दूर गेलेले ती व्यक्ती तुमच्याजवळ परत येईल. अभिमानाने तुम्ही आदराने त्यांचा सत्कार कराल, आनंद कराल. मी आज तुमच्यासाठी बंद असलेले दरवाजे उघडतो. त्या दरवाज्यातून तुमच्यासाठी तुमचे प्रेम आहे, तुमचे आनंद आहे, तुमचे जिव्हाळ्याचे नाते आहे आणि तुमच्यासाठी तुम्हाला हवे असलेले कार्य आहे. तुम्ही ज्या इच्छा व्यक्त करत आहात, त्या पूर्ण करणारे आशीर्वाद आहेत आणि तुमच्यासाठी काही अतिरिक्त भेटवस्तू आहेत, ज्या तुमच्या मार्गात येणार आहेत. तुम्ही त्याची कल्पना करा आणि ते सर्व काही तुम्हाला
मिळणार आहे याची अपेक्षा व्यक्त करा. मला तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणायचे आहे. तुम्ही फक्त होकार द्या आणि ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी इच्छा व्यक्त करा. जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त कराल तेव्हा ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. काल, आज आणि उद्या तुमच्यासाठी महत्त्वाचे परिणाम घडणार आहेत. तुम्ही जे काही इच्छिता तेच तुमच्या मार्गात दिल्या जाणार आहे. तुमच्या इच्छेशिवाय आता तुमचे शत्रू पण तुमच्यापासून दूर होतील, कारण ती तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे की तुमच्यापासून तुमचे शत्रू लांब असावे, दूर असावे. तेव्हा देव ती योजना करतील आणि तुम्ही पाहाल की काही काळातच तुम्हाला त्रासदायक असलेले लोक, तुम्हाला त्रासदायक वाणीने बोलणारे लोक किंवा तुमच्या इच्छेच्या विरुद्ध कार्य करणारे लोक तुमच्यापासून दूर जात आहेत, वेगळे होत आहेत. आता तुमच्यात आणि त्यांच्यात ते अंतर असेल, ज्यामुळे वारंवार ते तुमच्या कार्यात बाधा उत्पन्न करू शकणार नाहीत किंवा तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करणार नाहीत. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय देवा पाठवलेला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद दिला जात आहे. देवाची अफाट अनंत योजना आहे. तू जर योजनेचा भाग बनू इच्छित असशील तर आत्ताच होय म्हण आणि आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार हो. बाळा, जेव्हा तुमच्यासाठी ते अद्भुत चमत्कार घडतात तेव्हा देवही तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो. तुमच्या इच्छित अपेक्षांना तुमच्याकडे पाठवतो. तेव्हा तुम्हीही आपल्या मनाचे, हृदयाचे द्वार उघडे ठेवावे आणि त्यात प्रवेश करणारे ते आशीर्वाद स्वीकार करावे. मन एकाग्र करून पुढील काही मिनिटे हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत राहा, कारण तुझ्या जीवनातील अशक्य गोष्टी, अशक्य वाटणाऱ्या सर्व काही योजना शक्य केल्या जाणार आहेत. बाळा, माझी मदत त्यांनाच प्राप्त होते जे माझे नामस्मरण करतात, भगवंतावर, परमेश्वरावर विश्वास ठेवतात आणि सकारात्मक दैवी ऊर्जेवर विश्वास दाखवतात. या संपूर्ण ब्रह्मांडाकडून तुला मदत केल्या जात आहे. जर तुझाही या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींवर, सकारात्मक शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा मी ते सर्व काही स्वीकार करतो, मी ते सर्व काही मान्य करतो असे टाईप कर. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, तुम्ही जे काही शोधू पाहत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. कदाचित या पुढल्या क्षणाला ते तुमच्याकडे असेल, ते दिव्य असेल, ते आशीर्वादाने परिपूर्ण असेल, ते चमत्कारिक असेल आणि ते तुमचे असेल. मग त्यात तुम्ही मागितलेले नाते असेल, नात्यातील प्रेम असेल, तुमच्या जिव्हाळ्याची व्यक्ती असेल, तुम्ही मागितलेले कार्य असेल, तुम्ही मागितलेली वस्तू असेल, तुम्हाला हवे असलेले यश असेल किंवा तुमच्या मुलांसाठी एखादे आशीर्वाद असतील. जे काही तुम्ही या क्षणाला देवाकडे प्रार्थनेद्वारे मागू इच्छिता तेच तुम्हाला दिल्या जाणार आहे. तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे. कदाचित तुम्ही आज जेव्हा निद्रा घ्याल तेव्हा ती निद्रा शांततेची असेल, आनंदाची असेल आणि उद्या जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी ती सकाळ आनंदाची असेल. तुमच्या परिश्रमांचे फळ तुम्हाला प्राप्त होण्याची असेल. उद्याची सकाळ तुमच्यासाठी आनंदाने भरलेली असेल आणि तुमच्यासाठी एक गोड बातमी असेल जिथे तुमचे आनंद असतील. देव म्हणतात, बाळा, परोपकार करणे सोडू नका, चांगले कर्म करणे सोडू नका, मनात चांगले विचार करा. जेव्हा तुम्ही चांगले विचार कराल तेव्हा चांगलेच तुमच्या हृदयातून निघेल आणि तुमच्याजवळ अधिक या ब्रह्मांडातून परत होऊन तुम्हाला तेच ते मिळत राहील. तेव्हा चांगले वाटा, चांगले मागा, प्रयत्न करा आणि सर्व काही
परमेश्वराच्या स्वाधीन करा. तुम्ही जे काही मागाल त्याच्याही दुप्पट देण्यासाठी तुमचा भगवंत तयार आहे. तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. देव अनंत ऊर्जेने भरलेले स्रोत आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, परमेश्वराचे चिंतन करता आणि देवाकडे आपली एखादी इच्छा व्यक्त करता, प्रार्थनेद्वारे किंवा इच्छा व्यक्त करण्याद्वारे तुम्ही जे काही संकल्प करता त्यामुळे देवापर्यंत ते सर्व काही पोहोचतं. तुम्ही जेव्हा प्रार्थना करून मनाला हलकं करता, तेव्हा नामस्मरण करता, तेव्हा ते सर्व काही इच्छित तुमच्या दिशेने पाठवल्या जातं. ते कधी चमत्काराच्या रूपात तर कधी तुमच्या इच्छेच्या रूपात तुम्हाला प्राप्त होतं. आशीर्वाद येऊ लागतात. तुम्हीही असे अनुभव केले असतील, तुम्ही स्वामींचे अनुभव, देवांचे अनुभव घेतले असतील तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही. जेव्हा तुम्ही ते आकर्षित करता तेव्हा देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो, तुमच्या इच्छा पूर्ण करतो, तुम्ही मागितलेले तुमच्या मार्गात पाठवतो. तेव्हा देवाला, या संपूर्ण ब्रह्मांड शक्तीला, महान शक्तीला तुम्ही प्रणाम करा आणि नामस्मरण करा. दैवी ऊर्जा सतत तुमच्या अवतीभोवती असते जेव्हा तुम्ही नामस्मरण करता. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ हे म्हणत असाल, प्रार्थना करत असाल, हा दिव्य मंत्र तुमच्या ऊर्जेला वाढवतो आणि तुमच्या अवतीभोवती स्वामींचे वलय निर्माण होऊ लागते. स्वामी तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षित करतात. तुमच्या इच्छा तुम्ही प्रगट करता आणि ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्याकडे तेच वलय खेचून आणून देते. कारण त्यात दिव्य शक्ती आहे, पवित्र शक्ती आहे. नामस्मरणाने तुम्ही ती एकत्रित करता आणि तुमच्यासाठी चमत्कार आकर्षित करता. तुम्हीही जर स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर, या ब्रह्मांडातल्या दिव्य अनुभूतींवर विश्वास ठेवत असाल, करत असाल तर आत्ताच होय, माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे, स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी हळुवारपणे तुमच्या जीवनातील समस्या, संघर्ष, वाईट, त्रासदायक, क्लेश, द्वेष आणि संघर्ष नाहीसे करण्यास सामर्थ्यशाली आहेत. तुम्ही जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा अनुभव येऊ लागतील. तुम्ही फक्त मनोभावे प्रार्थना करा. हे स्वामी राया, मीही तुमचा, माझ्या सर्व काही जीवनातील प्रश्नही तुमचे, त्या समस्याही तुमच्या आणि मीही तुमचा. तेव्हा सर्व काही मी तुमच्या स्वाधीन करतो आणि मला यातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हीच दाखवाल यावर माझा दृढ विश्वास आहे. तेव्हा सर्व काही तुमच्या स्वाधीन आहे. भगवंता, परमेश्वरा, हे स्वामीराया, हे गुरुराया, माझी प्रार्थना स्वीकार करा. माझ्या अडचणी दूर करा, कारण त्या तुमच्या व्यतिरिक्त कोण करू शकतं. तुमच्यातच ते सामर्थ्य आहे. तुमच्यातच ते सर्व काही अशक्य शक्य करण्याचं सामर्थ्य आहे. ते मला हवं आहे. तुमची प्रार्थना मी केली आहे, ती स्वीकार करा. मनोभावे केलेली प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचते आणि तुम्ही पाहाल की तुम्हाला आशीर्वाद येऊ लागतील, चमत्कार घडू लागतील. मनापासून केलेली प्रार्थना परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते. स्वामींचे दिव्य चमत्कारिक संदेश ऐकत रहा. यातून तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल. अगदी या क्षणाला सुद्धा तुमच्या हृदयात, तुमच्या अंतःकरणात हा पवित्र संदेश जाऊ द्या, पोहोचू द्या आणि तुमच्या मनातील वाईट विचारांना, क्लेशांना, त्रासांना नष्ट होऊ द्या. तुम्ही जर ही स्वामींची दिव्य शक्ती या क्षणाला स्वीकार करत असाल, जी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्या पवित्र मनात उतरत आहे आणि तुमच्या मनाला अधिक पवित्र बनवत आहे. अदृश्य शक्ती, स्वामींची शक्ती तुम्हाला सहाय्य करत आहे. ते सर्व काही आनंदमय आहे. जे तुमच्याकडे येत आहे ते खेचून घ्या आणि ते तुमच्याकडे येत आहे. तुमच्या
सर्व काही कुटुंबाला सुरक्षित केल्या जात आहे. ती दिव्य शक्ती तुमच्यासाठीच या प्रवाहातून प्रवाहित केल्या जात आहे. तेव्हा ते सर्व काही स्वीकार करा. आनंदाचा क्षण आहे. आनंदी राहा आणि आपल्या योजनांना परिपूर्ण करण्यासाठी भगवंताची, परमेश्वराची मनोभावे, श्रद्धेने, आतुरतेने प्रार्थना करा. कारण प्रार्थना या संपूर्ण ब्रह्मांडात पोहोचवल्या जाते आणि दिव्य शक्ती तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतात. तेव्हा तुमचाही स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर, प्रचंड शक्तीवर विश्वास असेल तर तुमचे कार्य अगदी या रात्रीतून घडेल. तुमच्या इच्छा या रात्रीतून पूर्ण केल्या जातील. तुम्ही चमत्कारांना आकर्षित कराल. तुमच्या जीवनातील समस्यांना सोडवाल आणि पुढे जाल. जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर आत्ताच होय, मी दैवी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. आर्थिक समस्या नष्ट होतील, नियोजन होईल आणि देव तुमच्यासाठी मार्ग पाठवतील. स्वच्छ मनाने, श्रद्धेने, भावभक्तीने केलेली प्रार्थना स्वामी स्वीकार करतील. अगदी या क्षणाला हा संदेश ऐकत असताना जे कोणी जिथे कुठे हा संदेश ऐकत आहे ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन, हृदय पवित्र होईल. त्यात स्वामी शक्तीचा आशीर्वाद येईल आणि स्वामी त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना मदत करतील. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी शक्ती महान आहे, माझा देव महान आहे. कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. स्वामी माऊलींच्या प्रिय भक्तांनो, हा संदेश तुमच्या मनाला भावला असेल, आवडला असेल तर एक लाईक करून याला पुढे पाठवा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या कुटुंबावर निरंतर स्वामींची कृपादृष्टी राहो. तुमच्या अनेक समस्या दूर होत आणि तुमच्या मुलाबाळांना प्रगतीच्या वाटा दिसोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी